नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी पोलीस ठाण्याने हरवलेले सुमारे 10 लाख रुपयांचे किमतीचे 50 मोबाईल फोन शोधून संबंधित नागरिकांना परत केले. IMEI ट्रेडिंग आणि CEIR पोर्टलच्या मदतीने महाराष्ट्रासह इतर राज्यातून हे मोबाईल फोन शोधण्यात यश आले. मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी हुपरी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी पोलीस ठाण्याने हरवलेले मोबाईल फोन शोधून नागरिकांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सुमारे 10 लाख रुपये किमतीचे 50 मोबाईल फोन संच शोधून त्यांचे मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले आहे. हरवलेल्या मोबाईल फोन संदर्भातील तक्रारी दाखल घेत पोलिसांनी IMEI क्रमांक आणि CEIR पोर्टलच्या साहाय्याने तांत्रिक तपास सुरू केला. या मोहिमेत महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही मोबाईल फोन शोधण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक SS हाके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल दर्शन धुळे यांनी गेल्या महिन्याभरातील सातत्याने तपास सुरू ही यशस्वी कारवाई केली आहे. पथकाने विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत मोबाईल हस्तगत केले. या कारवाईमुळे पोलिसांबद्दलचा नागरिकांमध्ये विश्वास आणि दृढ झाला असून तांत्रिकाच्या प्रभावी वापरामुळे गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पोलीस स्टेशन हुपरी हद्दीतील विविध ठिकाणी नागरिकांचे हरवलेले मोबाईल या संदर्भात शोध घेण्यासाठी आम्ही CIR पोर्टलमार्फत पोलीस अंमलदार धुळे यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकामार्फत सायबर सेलच्या मदतीनं आम्ही गेल्या महिनाभरात 50 मोबाईलचा ज्यांची किंमत 10 लाख रुपये किमतीचे मोबाईल शोध घेऊन आज ते सर्व नागरिकांना आज परत केलेले आहेत. त्यामुळं नागरिकांनी पोलीस ठाण्याविषयी अतिशय समाधान व्यक्त केले आहे.